नमस्कार. अनिताज किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत. आज आपण आपले किचन जे आहे ते स्वच्छ आणि नीटनेटके राहण्यासाठी खास टिप्स पाहणार आहोत, ज्या फॉलो केल्या तर आपलं किचन जे आहे ते नक्कीच स्वच्छ राहील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. त्यासाठी आपलं मुख्य म्हणजे किचनमधील बेसिन, ज्या ठिकाणी आपण सगळी भांडी स्वच्छ करतो, त्याचबरोबर भाज्यांचं पाणी असेल ते त्या ठिकाणी ओततो आणि त्यामुळे काय होतं, आपलं किचन हे अस्वच्छ होऊ शकतं. त्या सिंकमध्ये जंतू आणि बॅक्टेरियांपासून मुक्त ठेवण्यासाठी आपल्याला गरम पाण्याने आणि साबणाने स्वच्छ करून घ्यायचं आहे. हे कालांतराने घाण आणि काजळी तयार होण्यापासून प्रतिबंधित करेल. त्यासाठी आपल्याला ते स्वच्छ ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्याला जे आपले किचनमध्ये शेगडी वापरतो, स्टोव्ह असतो, शेगडी असते, ती आपण प्रत्येक वापरानंतर खराब होते, त्याच्यावरती डाग पडतात आणि ते डाग जे आहे ते काढून टाकण्यासाठी आपल्याला प्रत्येक वापरानंतर ओल्या कपड्याने आपला जो स्टोव्ह आहे, शेगडी आहे, ती पुसून घ्यायची आहे, स्वच्छ करायची आहे. म्हणजेच आपलं किचन परिणामी स्वच्छ राहतं. पुढचं म्हणजे आता प्रत्येक किचनमध्ये काउंटर टॉप्स बनवले जातात आणि त्याच्यावरती आपण स्वयंपाक करताना आपले खराब हात वगैरे लागतात आणि त्यामुळे ते खराब होतात. मग त्या ठिकाणी जीवाणू आणि जंतूंची पैदास रोखण्यासाठी आपल्याला जंतुनाशक स्प्रे किंवा पाणी आणि व्हिनेगरच्या मिश्रणाने दररोज तुमचे जे काउंटर टॉप आहेत ते आपल्याला स्वच्छ करून घ्यायचे आहेत. म्हणजे त्या ठिकाणी जंतूंची पैदास होत नाही. यानंतर आपल्या किचनमध्ये आता प्रत्येक किचनमध्ये मायक्रोवेव्ह वापरले जातात आणि प्रत्येक वापरानंतर मायक्रोवेव्ह गलिच्छ आणि दुर्गंधयुक्त होतो. त्यामुळे तुमचा मायक्रोवेव्ह स्वच्छ ठेवण्यासाठी ते दररोज ओल्या कापडाने आणि सौम्य डिटर्जंट आतून आणि बाहेरून टाकून आपल्याला ते पुसून घ्यायचे आहेत, स्वच्छ करून घ्यायचे आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये कसलाही दुर्गंध येत नाही आणि आपल्याला वापरासाठी स्वच्छ नीटनेटका राहतो. त्यानंतर आपल्या स्वयंपाकघरातील छोटी आणि जास्त वापर करणारी वस्तू म्हणजे कटिंग बोर्ड, ज्याच्यावरती आपण सर्व भाज्या असतील, फळे असतील, बरेच काही काही कट करत असतो आणि त्यामुळे त्याच्यावरती बॅक्टेरिया आणि जंतू तयार होतात. ते टाळण्यासाठी जे आपलं कटिंग बोर्ड आहे ते आपण स्वच्छ ठेवायला पाहिजे. प्रत्येक वापरानंतर त्यांना गरम पाण्याने आणि साबणाने धुवायचं. त्याचबरोबर आठवड्यातून एकदा पाणी आणि व्हिनेगर किंवा ब्लीचच्या द्रावणाने आपल्याला ते निर्जंतुक करून घ्यायचं आहे. त्यामुळे ते स्वच्छ राहील. त्यानंतर पुढचं म्हणजे आपल्या घरातील डस्टबिन, की ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळा आपला जो कचरा आहे तो टाकत असतो आणि त्यामुळे बॅक्टेरिया त्याच्यामध्ये तयार होतात आणि त्या तयार होण्यापासून आणि त्याच्यामध्ये एक वेगळा असा दुर्गंध येतो, आपल्याला जो नकोसा वाटणार त्याच्यामध्ये वास येतो, तो रोखण्यासाठी आपल्याला डस्टबिन जे आहे ते रोज गरम पाण्याने आणि जंतुनाशक द्रावणाने स्वच्छ करून घ्यायचं आहे. म्हणजे त्याच्यामुळे कुठलाही घरामध्ये दुर्गंध पसरणार नाही. त्यानंतर आपण किचनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे किचन टॉवेल्स, म्हणजे आपण हात धुतल्यानंतर प्रत्येक वेळी पुसण्यासाठी, त्याचबरोबर आपले जे गॅस असतील, काउंटर असतील, ते पुसण्यासाठी आपण किचन टॉवेलचा उपयोग करतो आणि ते जर रोजच्या रोज आपल्याला स्वच्छ करून घेतले पाहिजे. जर तेच घाण असतील तर आपल्यामध्ये अस्वच्छता पसरू शकते. त्यासाठी आपल्याला हे टॉवेल जे आहे ते नियमितपणे धुवायला हवेत. म्हणजे त्याच्यामध्ये घाण किंवा बॅक्टेरिया जी आहे ती निर्माण होणार नाही. त्याचबरोबर ते गरम पाण्यामध्ये घालून आपण डिटर्जंट टाकून ते स्वच्छ करून घ्यायचे आहेत रोजचे रोज. म्हणजे ते टॉवेल स्वच्छ राहतील आणि परिणामी आपल्या घरामध्ये स्वच्छता राहील. तर तुम्हाला ह्या किचन टिप्स कशा वाटल्या त्या नक्कीच कमेंट करून सांगा. आवडल्या असल्यास तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर शेअर देखील करा. पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.